सांगलीत SIR हा मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. उपजिल्हाधिकारी विजय यादव यांची माहिती. सांगलीसह संपूर्ण राज्यात आजपासून SIR हा मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली आणि यानुसार BLO घरटी सर्वे करणार असून प्रत्येक मतदाराकडून ते 2 फॉर्म भरून घेणार आहेत. त्यावेळी नागरिकांनी आपली संपूर्ण माहिती, रंगीत छायाचित्रे, शासनाने निर्धारित केलेले 12 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक देणे अनिवार्य आहे. यामध्ये जन्माचा दाखला, 10वीचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे यांचा समावेश आहे. BLO मार्फत भरले जाणाऱ्या 2 फॉर्म्सपैकी एक प्रत मतदाराकडे राहणार असून दुसरी शासनाकडे जमा होणार आहे. प्रत्येक कुटुंबाकडे 3 वेळा हे BLO भेट देऊन फॉर्म भरून घेणार आहेत. त्यांना नागरिकांनी सहकार्य करून मतदार नोंदणीस मदत करावी असे आवाहन शासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. या महिना अखेर हे काम पूर्ण होऊन 1 ऑक्टोबरला संपूर्ण निर्दोष मतदार यादी तयार होणार आहे. या प्रक्रियेमुळे कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचे मतदार म्हणून या यादीत समावेश होणार नसल्याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विजय यादव यांनी दिली आहे. नमस्कार, मी विजया यादव, 281 मिरज विधानसभा मतदारसंघासाठी मतदार नोंदणी अधिकारी आहे. माननीय भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आणि माननीय CO महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार आपण SIR हा मतदार यादी शुद्धीकरणाचा प्रोग्राम राबवत आहोत. तर या प्रोग्राममध्ये आपल्याला घरोघरी जाऊन BLO 30 जून ते 29 जुलैपर्यंत जे काही गणनापत्रक आहेत, इनोव्हेशन फॉर्म्स आहेत, त्याचं 2 प्रतीमध्ये वाटप करणार आहेत. त्या 2 प्रतीमध्ये वाटप केल्यानंतर संबंधित मतदाराने त्याच्या एका प्रतीवर एका आपल्या स्वतःची BLOची पोच म्हणून स्वाक्षरी घ्यायची आहे. तो एका प्रतीवर BLO त्याच्या जर 2002ची डिटेल्स, त्याचं मॅपिंग लिंकेज व्यवस्थित झालं असेल तर त्याचे डिटेल्स भरून तो फॉर्म मतदाराला देणार आहे. मतदारांनी त्या फॉर्म्सवरून स्वतःचे डिटेल्स भरून तो फॉर्म एक BLOला परत द्यायचा आहे. त्याचबरोबर एक कलर फोटो देखील मतदारांनी तयार ठेवायचा आहे आमच्या BLOला देण्यासाठी. त्याचबरोबर ज्यांचं मॅपिंग झालेलं नाही, लिंकेज नव्हतं, म्हणजे जो मतदार 24-25 मतदार यादीमध्ये आहे परंतु 2002मध्ये जो स्वतः किंवा त्याचे आई वडील किंवा आजी आजोबा नसतील तर त्यांनी आयोगाने जे 12 पद्धतीचे पुरावे दिले आहेत त्यापैकी एक पुरावा, म्हणजे उदाहरणार्थ शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल तर किंवा जातीचा दाखला असेल किंवा सक्षम प्राधिकरणाने दिलेलं डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, त्यापैकी एखादा पुरावा तयार ठेवायचा आहे. आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. अशा पद्धतीने ते पुरावे जे अनमॅप्ड मतदार आहेत त्यांच्यासाठी ते तयार ठेवून तुम्ही BLOच्याकडे देणं अपेक्षित आहे. या मतदार यादीमध्ये म्हणजे या मतदार यादी शुद्धीकरणामध्ये आपल्याला कुठलाही पात्र मतदार आहे तो वंचित राहू नये आणि जो अपात्र नागरिक आहे किंवा मतदार आहे तो कुठलाही त्याचं रजिस्ट्रेशन या मतदार यादीमध्ये होऊ नये हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यामुळे मला सर्व नागरिकांना, मतदारांना आव्हान आहे की ज्यावेळेस आमचे BLO तुमच्या घरोघरी येतील त्या अशा वेळेस आपण त्यांना सहकार्य करावं आणि तुमचे जे काही 2002 मधले डिटेल्स आहेत ते आपण प्रॉपर पद्धतीने सांगून आपण तयार ठेवावेत आणि तो फॉर्म अचूक पद्धतीने त्यांना भरून द्यावा. आमचे BLO कुठेही अडचण असेल तर आपल्याला कधीही मदतीला तयार असतील. धन्यवाद. नमस्ते, मी समाधान शेंडगे, मतदार नोंदणी अधिकारी 282 सांगली विधानसभा मतदारसंघ. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तो 20 जूनपासून सुरू झालेला आहे. 20 जून ते 29 जून या कालावधीमध्ये आपण सर्व BLOचे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. तसेच जे मतदारांना आपल्याला इन्युमरेशन फॉर्म म्हणजे गणना प्रपत्र वाटप करावायचे आहे त्याचं प्रिंटिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि याचा पुढचा टप्पा म्हणजे 30 जून ते 29 जुलै या कालावधीमध्ये सर्व BLO जे आहेत ते आपल्या भागामध्ये घरोघरी भेटी देणार आहेत आणि घरी जाऊन ते इन्युमरेशन फॉर्म आहेत ते संबंधित मतदाराला वाटप करणार आहेत. तसेच ते फॉर्म त्या मतदारांना भरण्यासाठी ते मदत करणार आहेत आणि त्यांची सही घेऊन ते भरलेला फॉर्म ते वापस कलेक्ट करणार आहेत आणि कलेक्ट केल्यानंतर तो फॉर्म BLO ॲपद्वारे ते डिजिटाईज करणार आहेत. तर हे फॉर्म ज्या मतदारांचे इन्युमरेशन फॉर्म आपल्याला भरून वापस प्राप्त होतील त्या सर्व मतदारांचे नाव ड्राफ्ट यादीमध्ये येणार आहे. म्हणजे नेहमीचं आपलं SSR जे आहे आणि आत्ताचं SIR जे आहे सध्याचं, याच्यामध्ये हाच फरक असणार आहे की आपण नव्यानं मतदार यादी तयार करणार आहे. याच्यामध्ये ज्या मतदारांनी इन्युमरेशन फॉर्म भरून देतील त्याच मतदारांचं ड्राफ्ट यादीमध्ये नाव येणार आहे आणि जे मतदार
जागेवर तिथं उपलब्ध नसतील, ॲब्सेंट असतील, काही लोक परमनंटली शिफ्ट झालेले असतील, काही लोक त्यातले डेड असू शकतात, तर अशा लोकांचं फॉर्म आपल्याकडे भरून प्राप्त होणार नाही. तर त्या लोकांची ॲब्सेंट, शिफ्टेड, डेड अशी ASD म्हणून यादी वेगळी प्रसिद्ध केली जाईल. आणि ज्यांचे फॉर्म भरून सही करून फॉर्म प्राप्त होतील आपल्याला, तेच फॉर्म त्याच लोकांची नावं जे आहेत ते आपल्या प्रारूप मतदार यादी म्हणजेच ड्राफ्ट यादीमध्ये प्रसिद्ध होणार आहेत. तर ती यादी आपली 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर जे मतदार समजा या महिनाभराच्या कालावधीमध्ये आपल्या जागेवर उपलब्ध नव्हते, काही कारणामुळे, काही लोक बाहेरगावी गेलेले असू शकतात, काही कारणामुळे त्या कालावधीमध्ये त्यांना फॉर्म भरून देता आला नाही, तर त्यांना फॉर्म 6द्वारे म्हणजे ड्राफ्ट पब्लिश झाल्यानंतर 1 महिन्याचा क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स, दावे आणि हरकतीचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये त्यांना फॉर्म 6 भरून आपलं नाव यादीमध्ये ॲड करता येईल. परंतु त्या फॉर्म 6 सोबत त्यांना एक ॲडिशनल घोषणापत्र भरून द्यायचं आहे, जे इन्युमरेशन फॉर्मचा जसा नमुना आहे त्याच नमुन्यातील माहिती त्या घोषणापत्रामध्ये देखील आहे. आता इन्युमरेशन फॉर्मबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो की इन्युमरेशन फॉर्ममध्ये काय माहिती द्यायची आहे. तर इन्युमरेशन फॉर्ममध्ये सुरुवातीला तो मतदार 2002च्या म्हणजे यापूर्वी आपलं SIR जे आहे महाराष्ट्रामध्ये 2002 साली झालेलं आहे. तर 2002ची यादी जी अंतिम झाली होती त्या यादीमध्ये मतदार आज रोजीच्या मतदाराचं नाव, त्याचं स्वतःचं नाव त्या यादीमध्ये असेल 2002च्या, तर त्या यादीमधले डिटेल्स त्याला आजच्या इन्युमरेशन फॉर्ममध्ये द्यायचे आहेत. जर त्याचं नाव स्वतःचं नसेल तर त्याचे आई, वडील, आजी किंवा आजोबा, तर यांच्यापैकी कोणाचंही नाव 2002च्या यादीमध्ये असेल तर त्यांच्याही नावाचे डिटेल्स त्याला या फॉर्ममध्ये द्यायचे आहेत. म्हणजे एकतर स्वतःचे किंवा त्याच्या आईवडील, आजी, आजोबा यांच्यापैकी कुणाही एकाचे, याचे डिटेल्स त्याच्यामध्ये त्यांना द्यायचे आहेत. तर हे जोडणीचं जे काम आहे हे BLO मार्फत SIR प्रोग्राम सुरू होण्यापूर्वीच 2 महिने मॅपिंग आपण त्याला म्हणतो, म्हणजे जोडणीचं काम, आत्ताच्या मतदारांचं 2002च्या यादीची जोडणीचं काम हे मतदार BLO मार्फत आपलं 2 महिन्यात केलेलं आहे. ते जवळपास 79% आपल्या मतदारसंघाचं ते काम झालेलं आहे. तर ते जे डिटेल्स आहेत जोडणी केलेले, तर ते BLO यांना मतदाराला प्रोव्हाइड करण्यासाठी मदत करणार आहेत. त्याची खात्री करून मतदार मग ते डिटेल्स भरून सही करून ते फॉर्म वापस देणार आहेत. आता जे लोकांची मॅपिंग झालेली आहे आणि मॅपिंग पूर्ण होणार आहे इन्युमरेशन फॉर्मसोबत, तर त्या लोकांचं ड्राफ्टनंतर फायनल यादीमध्ये नाव कायम राहणार आहे खात्री झाल्यानंतर, व्हेरीफाय केल्यानंतर तो फॉर्म. परंतु ज्यांचं मॅपिंग होणार नाही, म्हणजे ज्या मतदारांचं नाव आजच्या यादीत आहे परंतु 2002च्या यादीत त्याचं स्वतःचं किंवा त्याचे आई किंवा त्याचे वडील, आजी, आजोबा यापैकी कोणाचंच नाव 2002च्या यादीमध्ये नसेल, तर अशा मतदारांचं मॅपिंग केलं जाणार नाही आहे. त्याच्यामुळं अशा मतदारांचा फक्त इन्युमरेशन फॉर्म जर प्राप्त झाला आपल्याला, तर त्याचं मग सुनावणीद्वारे त्याला काही डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतर मग त्याचं अंतिम यादीमध्ये नाव जाणार आहे. म्हणजे ड्राफ्टमध्ये इन्युमरेशन फॉर्म ज्यांचे प्राप्त होतील त्या सगळ्यांचं नाव येणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांचं मॅपिंग झालेलं नाही आहे, ज्या मतदारांचं 2002च्या यादीशी, तर त्या मतदारांची सुनावणीमध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स कलेक्ट केले जातील आणि त्याच्यामध्ये जर सुनावणी अंती ERO, AERO म्हणजे आपले सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर सुनावणी होणार आहे. तर त्या सुनावणीनंतर ते त्यावर निर्णय घेतील आणि जर त्यांची खात्री पटली तर त्यांचं नाव अंतिम यादीमध्ये येणार आहे.